याबरोबरच आजच्या आपल्या भागाचे नंबर 1 ठरलेले आहेत मिस्टर अँड मिसेस वेणी. अभिनंदन. आणखी काही एखादा छोटासा? तेच मित्रमंडळ असे बसलेले बोलत असतात, ते एका दुसऱ्याला म्हणतात, का रे तुझं कधी भांडण झालं का? तो म्हणतो, नाही माझंही कधी भांडण नाही झालं. तो म्हणतो, काय तुम्ही सगळे असे कसे, याचंही भांडण नाही झालं? तो त्याचं कारण काय? म्हणते, आमचंही कारण म्हणजे हनीमूनच आहे. तर तो म्हणतो, काय म्हणतो, हनीमून पासून भांडण नाही? तो म्हणतो, नाही. मग काय झालं हनीमूनला? म्हणतो, हनीमूनला आम्ही एका हिल स्टेशनवर गेलो होतो, फिरायला चाललो होतो. तर माझ्या बायकोच्यानी चालवणं होत नव्हतं, तर आम्ही घोडा केला भाड्याने. तर ती घोड्यावर बसली आणि चालत होती. तर थोडंसं गेल्यावर घोडा अडखळला. तर माझी बायको हसली आणि म्हणाली, एकदा. नंतर थोड्या वेळाने अजून पुढे गेल्यावर पुन्हा एकदा घोडा अडखळला. तर ती म्हणाली, दोनदा. आणि त्यानंतर तिसऱ्यांदा थोडा पुढे गेल्यावर तिसऱ्यांदा घोडा अडखळला. तर माझी बायको म्हणाली, तीनदा. खाली उतरली, ती पर्स उघडली, त्यातून रिव्हॉल्वर काढली आणि धडधड धडधड गोळ्या मारल्या त्याला आणि तो बिचारा मेला तिथे. तर मी एकदम अवाक झालो की असं कसं केलं याने, तीनदा घोडा अडखळला तर त्याला मारलं असं. तर मी तिला एकदम रागवलो. मी तिला म्हटलं, हे काय केलं तू? तुला काही कळते का नाही? का मुका प्राणी आहे, त्याला असं मारलं तू? असं करायला नाही पाहिजे, तुला समजायला पाहिजे. तर ती माझ्याकडे पाहिली, हसली, मला म्हणाली, एकदा. तुम्हाला सांगतात का हे असे जोक्स? हा, असे घरात पण अजून सांगतच असतात. आणि मग तुम्ही कधी म्हणता का एकदा? दोनदा? अजून नाही म्हणत. का दोनदा म्हणून झाले? नाही. तर प्युअरिट हप्ता बंदच्या आजच्या भागाची जोडी नंबर 1 आहात तुम्ही. आणि इथे आपल्याकडे जे नंबर 1 ठरतात त्यांच्याकडे 2 पर्याय असतात. तुम्ही आत्ता जर हा खेळ इथे सोडायचा निर्णय घेतलात तर तुमच्या खात्यात आतापर्यंत जेवढे जमा आहेत त्याच्या अर्धे घेऊन तुम्ही इथून हा खेळ सोडून जाऊ शकता, किंवा तुम्ही हा खेळ पुढे खेळू शकता. काय निर्णय घेताय तुम्ही? प्रश्न पाहूनही निर्णय घेता येतो ना? हो, प्रश्न पाहून निर्णय घेता येईल, पण तुम्हाला फक्त प्रश्न दाखवण्यात येईल, पर्याय दाखवण्यात येणार नाही. चालेल? पण आता जर तुम्ही हा प्रश्न पुढचा जिंकलात आणि हप्ता बंद झाला तुमचा, तर तुमच्या आयुष्यावर काय फरक पडेल? खूप फरक पडेल. कारण की आता दर महिन्याला खूप मोठी अमाऊंट आमची हप्त्यामध्ये जाते. तर ती बंद होईल. तर त्यामुळे आम्ही आमच्या ज्या बऱ्याच गोष्टी थांबवल्या आहेत, इच्छा वगैरे, त्या आम्ही पूर्ण करू शकतो. काय काय इच्छा थांबवल्या आहेत? एक तर पहिले सांगितलं मी, मला गाडी घ्यायची. शेत घ्यायचंय? नाही, शेत रिटायरमेंट प्लॅन. गाडी घ्यायची आहे मला. तर तुम्ही पुढे खेळायचा निर्णय घेतलाय. तर हा आहे तुमच्यासाठीचा 10वा प्रश्न. जयंत नारळीकर यांनी कन्फर्मल ग्रॅव्हिटी हा सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञांच्या सहयोगाने विकसित केलाय? काय निर्णय घेताय? ऑप्शन द्या. ऑप्शन देऊ? ठीक आहे. पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 एडविन हबल, पर्याय क्रमांक 2 स्टीफन हॉकिंग, पर्याय क्रमांक 3 फ्रेड हॉयल, पर्याय क्रमांक 4 मार्टिन रिले. काय उत्तर आहे तुमचं? स्टीफन हॉकिंग. हे उत्तर का डिपॉझिट केलं? स्टीफन हॉकिंगची ब्लॅक होल थिअरी वगैरे आहे, तर ती ग्रॅव्हिटीशी रिलेटेड आहे. मग हे कन्फर्मल ग्रॅव्हिटी जे आहे, आणि दोन्ही ॲस्ट्रोफिजिसिस्टच आहेत. उत्तर द्यायला सांगूया मामांना. आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फ्रेड हॉयल. तुम्ही हा प्रश्न खेळण्याचा निर्णय घेतलात आणि चुकीचं उत्तर दिलं, त्यामुळे 10% त्यातून वजा झाले. या पुढे तुमच्या समोर एक पर्याय असेल, लाख मोलाचा प्रश्न. हा पर्याय जर तुम्ही निवडलात आणि त्या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलं तर तुम्ही 100% कर्जमुक्त होऊ शकता. पण जर त्या प्रश्नाचं उत्तर चुकलं तर तुम्ही इथून केवळ 10% रक्कम घेऊन जाऊ शकता. आता मिस्टर अँड मिसेस वेणींचा हप्ता बंद होणार हे नक्की. लाख मोलाचा प्रश्न, आणि आता तुम्हाला तो प्रश्न बघण्याची संधी नाही. काय करणार? पुढे खेळायचं? खेळणार नाही. खेळ इथेच सोडताय? मी तुमच्या निर्णयाचा आदर करते.
तर प्युअरिट हप्ता बंदच्या आजच्या भागाची जोडी नंबर 1 आहात तुम्ही. आज तुम्ही इथून घेऊन जाणार आहात रुपये 2,50,000. पण लाख मुलाचा प्रश्न बघावासा वाटतोय. म्हणजे आपण काय, जर तुमचं उत्तर बरोबर आलं असतं तर काय आपल्याला नाही मिळालं हेही कळेल तुम्हाला. ठीक आहे, कॉम्प्युटर मामा, यांच्यासाठीचा हा लाख मुलाचा प्रश्न येऊ द्या तुमच्या स्क्रीनवर. पुढीलपैकी कोणत्या प्राण्याच्या ब्लॅक विडो या प्रजातीमध्ये प्रजननासाठी एकदा एकत्र आल्यानंतर त्यातील नराचा मृत्यू होतो? आणि याचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 विंचू, पर्याय क्रमांक 2 मुंगी, पर्याय क्रमांक 3 कोळी आणि पर्याय क्रमांक 4 पाल. मला वाटते की याचं पर्याय क्रमांक 3 उत्तर असलं पाहिजे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असावं असं वाटतंय. तुम्ही तुमचं उत्तर डिपॉझिट करू शकताय. तर यांनी उत्तर डिपॉझिट केलेलं आहे पर्याय क्रमांक 3 कोळी. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, बघा, उत्तर बरोबर असलं तर 10 लाख रुपये मिळाले असते तुम्हाला आणि नसतं तर 1 लाख रुपये. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कोळी. हा जो प्रश्न तुम्ही खेळला असतात तर आज तुम्ही इथून 10 लाख रुपये घेऊन जाऊ शकला असतात. ठीक आहे, आपण यांचं अभिनंदन करूया आणि हा चेक तुम्हाला आम्ही देत आहोत. यांचा 2,50,000चा हप्ता बंद झालेला आहे. हा 2,50,000चा चेक मी त्यांना देत आहे. अभिनंदन. प्युअरिट हप्ता बंद मध्ये आपणही सहभागी होऊ शकता. सहभागी होण्यासाठी झी मराठीवर विचारलेल्या विविध प्रश्नांची अचूक उत्तरं पाठवा. तुम्ही पाठवलेल्या एका अचूक उत्तरानंही तुमचं नाव नोंदवलं जाणार आहे. भाग्यशाली प्रेक्षकांची झी मराठी लवकरच संपर्क साधेल. तुम्हाला सुद्धा तुमचा हप्ता बंद करायचा आहे का? मग या इथे माझ्यासोबत हसत खेळत कर्जमुक्त व्हा आणि बघायला विसरू नका प्युअरिट हप्ता बंद फक्त झी मराठीवर.